नमस्कार, मी स्वाद सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हो, मी दृष्टीहीन आहे, त्यामुळे ईश्वर निर्मित हे सुंदर जग मी नाही बघू शकत. तर असो, तर स्वाद सखीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज, पदार्थ हे डोळ्यांनी बघून नाही, तर पदार्थातून दरवळणारा सुगंध, हाताचा स्पर्श याची योग्य सांगड घालून खमंग आणि रुचकर पदार्थ बनवले जातात. आणि हो, पदार्थ बनवत असतानाच माझ्या जीवनात घडलेल्या काही घटना, किस्से आणि मला माझी दृष्टी कशामुळे गमवावी लागली, असं काय माझ्याबरोबर झालं होतं, तेही मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माझ्या ह्या जीवन प्रवासाच्या अनुभवात सहभागी व्हायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस. आज आपण या व्हिडिओमध्ये माझ्या मुलाच्या आवडीची एक स्पेशल थाळी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण पनीरच्या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं कढाई ठेवलेली आहे. गॅस चालू करून घेते. कमी केला गॅस. आता यामध्ये 4 चमचे तेल टाकते. 1 2 3 आणि हा 4. तेल छान गरम होऊ देऊया. तेल गरम होते तोपर्यंत साहित्य काय काय तयारी केलेली आहे ते दाखवते. तर इथे मी 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 2 कांदे असे उभे पातळ लांब लांब चिरून घेतलेत. छोट्या छोट्या लसणीच्या पाकळ्या होत्या, त्यामुळे 10-12 घेतल्यात आणि अर्धा ते 1 इंच आलं असेल त्याचे काप करून घेतलेत. आणि काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत. खडे मसाल्यामध्ये मी एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलाय, 2 लवंग आणि 5-6 काळी मिरी आहेत आणि त्याचसोबत एक छोटासा तेजपत्ता सुद्धा लागणार आहे. तर आपण आता ग्रेव्ही बनवूया. तेल हलकंसं गरम झालंय. खूप जास्त तेल गरम नाही करायचे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला खडे मसाले टाकायचे. खडे मसाले आपल्याला बिलकुल करपवायचे नाही, त्यामुळे तेल हलकंसंच तापवायचं, म्हणजे मंद मंद खडे मसाल्यांचा सुगंध या तेलामध्ये उतरतो. तेजपत्ता आपण नंतर घालूया. काय होतं ना, तेल खूप जास्त कडक तापलं असेल तर खडे मसाले टाकताच जळले जातात आणि त्याचा खूप करपट असा वास येतो. आता लगेचच लसण आणि अद्रक टाकून घेतले एकदाच. गॅस मिडियमच आहे. अद्रक आणि लसण हलकेसे फ्राय झाले. आता याच्यामध्ये तेजपत्ता घालते आणि आता लगेचच घालायचं आपल्याला हा उभा लांब कापून घेतलेला कांदा. थोडासा गॅस मी वाढवते. कांदा फ्राय व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे थोडासा कांद्याचा कच्चेपणा गेला, थोडा कच्चा सुगंध त्याचा कमी झाला तर गॅस मी कमी करून घेते. गॅस मी आता कमी केला. आता कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊया. कांदा फ्राय व्हायला आपल्याला वेळ लागेल, त्यामुळे मी काय करते, कांदा फ्राय होईपर्यंत टोमॅटो चिरून घेते. खूप जास्त बारीक चिरायची आवश्यकता नाही. 2-3 मिनिटांनंतर बघा कांद्याचा कच्चेपणा कमी झालाय. कांदा भाजल्याचा छान वास यायला लागलाय. तर आता ह्यामध्ये मी 7-8 काजू टाकते, ग्रेव्हीला आपल्या रिचनेस यावा म्हणून. काजूमुळे ना भाजीची टेस्ट खूप छान लागते. जेवढा हा मसाला आपण मन लावून भाजल ना, त्यावरतीच आपल्या भाजीची टेस्ट अवलंबून आहे. त्यामुळे कुठेही घाई करायची नाही. काजू थोडेसे फ्राय झाले. आता चिरून घेतलेले हे 2 टोमॅटो यामध्ये घालायचे. मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो लवकर मऊ हवा म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. अंदाजे अर्धा चमचा असेल. टोमॅटो मऊ व्हायला वेळ लागेल, त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवते आणि याला
एखादा मिनिटभर छान शिजू देते, मंद आचेवरती. गॅस कमीच आहे. तर टोमॅटो शिजते तोपर्यंत मी एक गोष्ट सांगते. ग्रेव्हीचा मसाला आपला शिजतोय तोपर्यंत मी माझी चॅनल सुरू करण्यामागची कारण तुम्हाला सांगते की जेव्हापासून माझी दृष्टी गेली आहे तेव्हापासून मी माझं जीवन, जसं एखादा व्यक्ती अज्ञातवासात राहतो ना, त्याप्रमाणे माझं जीवन झालं होतं. आणि मी खूप डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये असायचे. सतत कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी संपर्क ठेवायचं नाही, असं झालं होतं. कुठेतरी मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं आणि इतरांनासुद्धा माझ्याकडे बघून खूपच वाईट टेन्शन येत होतं त्यांनाही. तर हे सगळं सोडून कुठेतरी बदल व्हावा, जे काय आहे आता हे जे मी बघू शकत नाही हे सत्य स्वीकारून पुढे जायचं. माझ्याकडे दोनच मार्ग होते. एकतर असंच ह्या टेन्शनमध्ये राहायचं की आपल्याला दिसत नाही, आपण कुठंच जाऊ शकत नाही, असं बरंच टेन्शनमध्ये राहायचं, किंवा मग हे सत्य स्वीकारून काहीतरी करून दाखवायचं. तर मी दुसरा मार्ग निवडला आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून यूट्यूबवरती रेसिपीज अपलोड करायचं असं ठरवले. आणि हेच कारण होतं की मी हे स्वादसखी नावाचं आपलं चॅनल ओपन केलेलं आहे. बोलता बोलता ग्रेव्हीचा मसाला आपला छान शिजला आहे. टोमॅटो संपूर्णपणे मॅश झाला आहे आणि सुगंध पण खूप छान येतं. आता गॅस बंद करून घेते. आता हे मिश्रण आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि हे गार झाल्यावर मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. ते मी करून घेते. ग्रेव्हीचं मिश्रण थंड होते तोपर्यंत पीठ मळून घेते. यामध्ये थोडंसं मीठ घालते, तर पाणी घालून ह्याला छान मळून घेते. पीठ मळून झाले. आता हे झाकून ठेवते. इथे अर्धा किलो पनीर घेतलाय, त्याचे आता काप करून घ्यायचे. गॅसवरती कढाई ठेवली. 3-4 चमचे तेल टाकून घेतले. त्यामध्ये आता ही तयार केलेली अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घालते. छान मिक्स करून घेऊया मला. थोडीशी हळद पावडर, लाल मिरची पावडर आणखी थोडी घालते. छान मिक्स करून घेऊया. ह्याच्यात चमचाभर बेसन घालायचे आणि छान परतून घ्यायचे. खूप जास्त बेसन घालायचं नाही, भाजीला दाटसरपणा यावा म्हणून थोडंसंच घालायचं. आणि लगेचच आता ही वाटून घेतलेली ग्रेव्ही, कांदा आणि टोमॅटोची, ती छान परतून घ्यायची यामध्ये. उरलेली ग्रेव्ही पण मी पुसून घालते याच्यामध्ये.
आता हे 1 मिनिटभर परतवून घेते छानपैकी. ग्रेव्ही शिजल्याचा छान वास यायला लागलाय आणि तेल पण सुटलं ह्याला छान. तर यामध्ये एवढा मी किचन किंग मसाला टाकते. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि किचन किंग मसाल्यासोबतच आपल्याला कुठलाही पनीर मसाला यामध्ये टाकायचा आहे. साधारण 2 चमचे पनीर मसाला मिक्स त्याच्यामध्ये मी टाकते. आणि छान मिक्स झालं की यामध्ये गरम पाणी तयार करून घेतलं मी याच्यामध्ये. तर हे घालायचं. पनीर घालायचं. जास्त होते का पनीर? बस पाणी टाकून वाढवतो. चवीपुरतं मीठ घालायचं. मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी घालायची कोथिंबीर. भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आणि मग तयार झाली आपली छान अशी पनीरची भाजी. भाजी तर आपली झाली आहे. तर बासुंदी करण्यासाठी मी 1 लिटर दूध कढईमध्ये तापत ठेवले आणि दुसरीकडे भातासाठी पाणी ठेवले. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. बासुंदीसाठी आपण 1 लिटर दूध इथे घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत ह्याला आटवून घ्यायचंय. दुसरीकडे आपण भातासाठी हे पाणी ठेवले. तेही आता उकळत आले. थोडासा आवाज येतो यामधून. पाणी छान गरम झालंय आणि इकडे मी हा लॉंग ग्रेन राईस स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा यामध्ये घालते. तांदूळ हे वाटीवरच आहेत पण पाणी मी भरपूर घातले. साधारण 1-1.5 लिटर पाणी असेल. तर ते का घातले मी नंतर सांगते. तर तांदूळ अगोदर सगळे टाकून घेते याच्यामध्ये. भात एकदा चेक करते शिजलाय का. छान शिजलाय भात. तर आता गॅस बंद करून घेतलाय. पाणी आणि भात आता वेगळा करून घेऊया. बासुंदी घालून घेते. ते या गाळणीमध्ये हे भात काढून घेते. पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं. दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तयार करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालते. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची. एक छोटी वाटी मी घातली. ते पण आता मिक्स करून घ्यायचे छान. आणखी 1 मिनिटभर याला उकळवून घेऊया. साखर मेल्ट झाली याच्यामध्ये. आता मी 2-3 इलायचीचं तयार करून घेतले पावडर ते यामध्ये घालायचं. मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. म्हणजे आपल्या इलायचीचा फ्लेवर टिकून राहील. तयार झाली आपली ही बासुंदी. छान अशी रवाळ तयार झाली.
भात, भाजी आणि बासुंदी आपली तयार झाली. आता पोळ्या करून घेऊया. पोळीचं पीठ मी मऊ करून घेतलंय अगोदरच. छोटासा गोळा घेते. थोडंसं कोरडं पीठ लावून नेहमी जशी पोळी लागते तशीच मी इथे लाटून घेते. कुठं जाड वगैरे राहिली का चेक करून घेते एकदा. इथं थोडीशी जाड वाटते, इकडे एकदा लाटून घेते. पोळी तर तयार आहे. पोळीला पण थोडंसं तेल लावून घेते. तर गॅस मोठा करून घ्यायचा आणि पोळी छान भाजून घेते. ही भाजते तोपर्यंत दुसरा पोळा तयार करते. सेम पद्धतीने ही पण पोळी तयार करून घेते. चेक करूत. वरतून छान त्याला पलटून घेते आणि भाजून घेते ह्या साईडने. थोडंसं तेल लावून घ्यायचं. लगेच हिला पलटून. पोळी फुगली की पलटायला फार अवघड. हळूहळू फोडवायला लागेल मला. छान पोळी आपली भाजून तयार आहे. आता हिला काढून घेते. पोळ्या तर तयार झाल्यात. अशा प्रकारे अशी ही छोटीशी थाळी आपली बनवून तयार आहे. जर तुम्हाला ही थाळी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.